मित्रांनो बघू शकता कुत्र्याला तहान लागलेली, तर माझा मित्र नळ चालू करून हाताने पाणी पाजायला लागले. बघू शकता कुत्र्याला. तर आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं जिथं पाणी भेटेल तर मुख्य जनावरांना पाणी पाजा. मित्रांनो बघू शकता माझा मित्र. तर मित्रांनो बघू शकता हा घाट आहे मित्रांनो. या घाटातून आपण वरती आलेलो बघू शकताय. आणि तर मित्रांनो बघू शकता जुन्या काळातलं बांधकामाने टेक्स्चर कसे मित्रांनो बघू शकता. छोट्या छोट्या मूर्ती 13व्या शतकातले हे मंदिर आहे मित्रांनो. तर पुण्यापासून 45 ते 60 किलोमीटरच्या अंतरावरती केलेले आहे. आणि आतमध्ये कॅमेरा मोबाईल अलाउड नाही, त्याच्यामुळे आपण फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे काही काढले. तर नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल क्रिश एमटीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मित्रांनो पुण्यापासून 50 ते 60 किलोमीटरच्या अंतरावरती एका मंदिरात आपण दर्शनासाठी जाणार आहोत. ते मंदिर कुठे आहे काय तर या ब्लॉगमध्ये कळलं, तर तुम्ही हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. तर मित्रांनो आपण सध्या HP पंपामध्ये आपला हा पंप केशनल रोडला आहे मित्रांनो. तर आपलं आजचं रनिंग होणार आहे 100 ते 120 किलोमीटरच्या आसपास होईल. तर त्याच्या हिशोबाने आपण पेट्रोल टाकणार आहोत. बघू शकताय पंपामध्ये आपण HP पंपात आहे आणि काकाला आपण पैसे दिलेले. तर जवळपास आपण 380 रुपयाचं पेट्रोल टाकणार आहे. मग तेवढ्या याच्यात आपलं जाणं येणं होणार आहे. तर बघूया येताना वाटलंच तर कमी पडलं तर परत टाकू आपण. बघू शकतो 380चं पेट्रोल किती येते. तर बघूया आपण 380चं पेट्रोल जवळपास आय थिंक 3.5 लिटरच्या आसपास येईन आपल्याला. तर बरोबर आपल्याला पेट्रोल आलेले 3.5 लिटर आलेले, एवढ्याच्यात आपली ट्रिप होती. तर बघूया आपण कुठं जातलो आहे तर काय. तर मित्रांनो आपण पेट्रोल वगैरे टाकून आपल्या राईटला आपण सुरुवात केलेली मित्रांनो. आता वाजलेले दुपारचे 12:30 आणि हा जो रोड बघता मित्रांनो हा थेऊर बायपास आहे मित्रांनो. आपण केसनलहून निघालेलो आहे. आपण थेऊर बायपासच्या दिशेने आपण आता थेऊरच्या साईडला निघालेलो मित्रांनो. आता बघू सध्या आपण पोहोचलेलो कोलवाडीमध्ये. बघू शकता समोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे मित्रांनो चौकातून. इथं आपण लेफ्ट मारल्याच्या नंतर आपण थेऊरच्या दिशेने निघालेलो आहे. बघू शकता हा जो रोड बघता मित्रांनो सिमेंटचा रोड एकदम क्लीन आहे आणि स्वच्छ रोड आहे, खड्डे वगैरे नाही मित्रांनो. बघू शकता तुम्ही समोर जो दिसतंय मित्रांनो तो टावरच्या शेजारी तो कारखाना आहे, थेऊरचा कारखाना आहे. आणि हा जो पूल बघता मित्रांनो आपण थेऊरच्या पाठीमागे 1 ते 2 किलोमीटरच्या अंतरावर हा पूल आहे मित्रांनो. बघू शकता नदीवर आपण पोहोचलेलो. बघू शकता दोन्ही साईडला पाणी आहे मित्रांनो. पाणी तर नदीला खूप पाणी आहे मित्रांनो. नदीमध्ये खूप घाण आहे, पाणी स्वच्छ नाही मित्रांनो. आणि बघू शकता आपण कारखान्याच्या जवळपास पोहोचलेलो. इथून राईट मारल्याच्या नंतर आपण थेऊरमध्ये पोहोचणार आहोत मित्रांनो. आपण थेऊरला जाता जाता आपण दर्शनही करू शकता मित्रांनो. थेऊरमध्ये आपण गणपती बाबाचं दर्शन करून आपण निघालेलो पुढे मित्रांनो. बघू शकता अशा पद्धतीचा रोड आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपण थेऊर पास करून पुढं आलेलो. बघू शकता मित्रांनो ही कमान राईट साईडला पुणे 23 किलोमीटर आहे आणि लेफ्ट साईडला सोलापूर 232 किलोमीटरच्या अंतरावरती. बघू शकता मित्रांनो हा उड्डाणपूल. आपण या उड्डाणपूल क्रॉस करू आपण थेऊर सोलापूर बायपासला आपण निघणार आहे मित्रांनो. खाली रेल्वेचं ब्रिज आहे. बघू शकता अशा पद्धतीचं वातावरण आहे. आणि आपण निघालेलो पुढून सोलापूर बायपासून लेफ्टला यवतच्या दिशेने. बघू शकता अशा पद्धतीचा रोड आहे मित्रांनो. साईडचा नजारा वगैरे आणि ट्रॉफिक वगैरे कमी रोडला. बघू शकता इकडं राईट साईडला पुणे सिटी मित्रांनो. बघू शकता पाठीमागं डोंगर वगैरे. आणि बघू शकता हा रेल्वेचा ब्रिज आहे मित्रांनो, खाली पटरी वगैरे मित्रांनो. आणि आता आपण लेफ्ट मारून यवतच्या दिशेने आपण चाललो आहे. बघू शकताय. तर मित्रांनो जर थांबलेलो साईडला बघू शकता नीराची टपरी, थंडगार नीरा. इकडे माझा मित्र नीरा पितोय आणि इकडे या साईडला गाडी.
मित्रांनो ही जे हॉटेल आहे ती फेवरेट हॉटेल आपली हॉटेल जयशंकर आहे. इथं आल्याच्यानंतर मी कधी सोलापूर रोडनं आल्यानंतर इथं एकदा तरी चहा पिऊन जातो नक्की. होऊ शकते अशा पद्धतीचे हॉटेल आहे मित्रांनो. तर मित्रांनो ह्योच ते चहा आहे मित्रांनो, स्पेशल चहा आहे. होऊ शकता एक चम्मच टाकून देतात याच्यामध्ये. होऊ शकते अशा पद्धतीची मलाई टाकलेली असते. आपली फेवरेट चहा आहे. तर मित्रांनो पुरी भाजी आणि इकडं मिसळ मागवलेली होऊ शकते अशा पद्धतीची पुरी भाजी आणि इकडं माझ्या मित्रांना एक मिसळ मागवलेली. नाश्ता वगैरे झालेला आहे. होऊ शकते नाश्ता तसं अर्धवट ठेवलेलं आहे, नाश्ता केला नाही. तर मित्रांनो बघू शकता पुणे सोलापूर हायवे मित्रांनो बघू शकताय अशा पद्धतीचा हायवे पुणे सोलापूर हायवे. इथं बघू शकताय येवतचं बोर्ड आहे मित्रांनो आणि इथून मंदिराकडे जाण्याचा हा रस्ता आहे मित्रांनो. हा बघू शकता हा सिंगल रोड आहे. 7 ते 8 किलोमीटरच्या अंतरावरती मंदिर आहे मित्रांनो. इथून आपण चाललो आहे मंदिराकडे. थोडं थकलेलो इथं बघू शकता. इथं सावलीत थांबलेलो साईडला आणि इकडे माझे मित्र चेहरा वगैरे पुसतो. धूळ रोडला खूप धूळ आहे आणि बघू शकता अशा पद्धतीचा हा नजारा आहे इकडला. मित्रांनो आपण सोलापूर हायवेहून येवतपासून राईट मारून आपण आतमध्ये निघालेलो मित्रांनो. आता आपण घाटाच्या खाली थोडं थांबलो होतो. 2 मिनटं आराम केला आणि त्याच्यानंतर आपण घाट चढायला सुरुवात केलेली मित्रांनो. बघू शकता अशा पद्धतीचा घाट आहे. हा जो रोड आहे मित्रांनो हा येवत सासवड रोड आहे मित्रांनो. आपण घाटा 4 ते 5 किलोमीटरचा घाट आहे मित्रांनो. आपण घाट चढून वरती जाणार आहोत मित्रांनो. बघू शकता इथे एक छोटंसं मंदिर आहे मित्रांनो. मंदिरात दर्शन करून आपण निघालेलो आहे आपल्या दिशेने मित्रांनो. घाटामध्ये तर गाडी सावकाश येतात मित्रांनो. त्या अशा पद्धतीचं घाट आहे. पावसाळ्यात खूप भारी नजारा बघण्यासाठी. तर आम्ही आता सध्या उन्हाळ्यात आलेलो. आपण पावसाळ्यात परत कधीतरी येणार आहोत मित्रांनो. आणि बघू शकते रोड एकदम घाटाचा रोड आहे पण एकदम रोड एक पण खड्डे वगैरे नाही आणि वळणं येतं. आपापली गाडी सेफ्टीनं सावकाश गाडी चालवा. बघू शकता अशा पद्धतीचा नजारा आहे. पावसाळ्यात खूप भारी नजारा आहे बघण्यासाठी. आणि आपलं डेस्टिनेशन जवळपास 4 ते 5 किलोमीटरच्या अंतरावरती आपण ज्या डेस्टिनेशनला यायचं होतं ते ठिकाण मित्रांनो बऱ्यापैकी लोकांना माहिती नाही आहे. पुणे मुंबई या लोकांना इकडल्या लोकांना माहिती आहे. ऑल महाराष्ट्रामध्ये हे ठिकाण जास्त म्हणजे माहिती नाही लोकांना. तर आपण हे ठिकाण लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचावं याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो. बघू शकता अशा पद्धतीचा हा रोड आहे मित्रांनो. पावसाळ्यात खूप भारी रोड आहे बघण्यासाठी आणि रोडवर एकही खड्डा नाही मित्रांनो. आपण ज्या ठिकाणी चाललो आहे ते ठिकाण मित्रांनो एक मंदिर आहे, प्राचीन मंदिर मित्रांनो. बघू शकता अशा तर मित्रांनो बघू शकता हा घाट आहे मित्रांनो. या घाटातून आपण वरती आलेलो बघू शकताय आणि त्या साईडला ते मंदिर आहे. ते टावरच्या शेजारी ते दिसते ते मंदिर आहे मित्रांनो. बघू शकताय त्या घाट चढून आम्ही वरती आलेलो आहे. तुम्ही विचार करू शकताय पावसाळ्यात हा नजारा किती भारी दिसत असेल. तर आपण सध्या उन्हाळ्यामध्ये आलेलो बघू शकता. इकडे घाट आहे आणि घाटच्या साईडला एक दरी आहे, झाडं वगैरे आणि अशा पद्धतीचा हा सिंगल रोड आहे मित्रांनो. इथून मंदिराकडे जाण्याचा हा सिंगल रोड आहे. बघू शकता अशा पद्धतीचा असं फिरून आपल्याला त्या तिथं त्या टावरपाशी दिसते ते बघू शकते मित्रांनो. ते मंदिर आहे मित्रांनो. तर मित्रांनो फायनली आपल्याला ज्या ठिकाणी त्या ठिकाणी आलेलो बघू शकता. माझ्या पाठीमागं हा सासवड रोड आहे मित्रांनो आणि इकडे बघू शकता ही कमान मित्रांनो. फायनली या कमानीपाशी आपण आलेलो आहे. भुलेश्वर महादेवाचं मंदिर आहे मित्रांनो. आपण इथून एक किलोमीटरच्या अंतरावरती मंदिर येतो. आपण मंदिराकडे जाणार आहोत दर्शनासाठी. तर मित्रांनो बघू शकता ही कमान या झाडामुळं नाव दिसत नाही. बघू शकता मित्रांनो तर झाड आहे कमानीच्या शेजारी आणि इथून असा रोड आहे मित्रांनो. तिथून आपण जाणार आहोत मंदिराकडे. तर मित्रांनो सासवड जेजूर रोडपासून आपण आतमध्ये मंदिराच्या दिशेने आल्याच नंतर ही मेन कमान ओम नमः शिवाय मित्रांनो. आणि इथले कर्मचारी गेटवर आपली गाडी थांबवलेली पर व्हीकल 2 व्हीलरला आपण 10 रुपये पार्किंगचे पैसे दिलेले ते बघू शकते. आणि कर्मचारी एकदम निवांत बसलेले. ही मेन कमान इथून आपण मंदिराची. तर मित्रांनो घाटामध्ये बोर्ड लागलेले जेजुरी सासवड राईट साईडला आहे आणि लेफ्ट साईडला
पुणे सोलापूर हायवे यवतचा रोड आहे. बघू शकता अशा पद्धतीचा हा घाटाचा नजारा आहे. इकडे बघू शकता लेफ्ट साईडला किल्ल्यासारखं बांधकाम आहे मित्रांनो. राईट साईडला रोड आणि बॅरिकेड आणि इथं साईन बोर्ड पण दिलेले मित्रांनो. बघू शकता इथून लगेच लेफ्ट आहे आणि अंधारासाठी इथं लाईट बोर्ड पण दिलेली आहे मित्रांनो. बघू शकता लगेच लेफ्ट आहे मित्रांनो. टर्न लगेच जवळ त्याच्यामुळे पुढून वाहनं येतात तर गाडी सावकाश चालू. आणि पावसाळ्यामध्ये खूप भारी नजारा बघण्यासाठी मित्रांनो. पावसाळ्यात गाड्या वगैरे स्लिप होण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो. गाडी सावकाश चालू होऊ शकते. ते परत किल्ल्यासारखं बांधकाम आलेले दगडानं बांधलेले आणि बघू शकते पुढं मंदिर दिसते मित्रांनो आपल्याला. तर मित्रांनो फायनली आपण श्री भुलेश्वर मंदिरापाशी आलेलो. बघू शकता माझ्या पाठीमागं मंदिर मित्रांनो. आणि आपण सध्या पार्किंगला थांबलेली. इकडे बघू शकता इकडे 2 व्हीलर 4 व्हीलरची पार्किंग मित्रांनो. आणि 2 व्हीलरला आपल्या खाली गेटवरती आपण 10 रुपये पर व्हेकल पार्किंगचे पैसे दिलेले 2 व्हीलरचे. 4 व्हीलरचे आपल्याकडे 4 व्हीलर नाही त्याच्यामुळे आपल्या 4 व्हीलरचं माहीत नाही 4 व्हीलरचे किती पार्किंग आहे. तर जाऊ आपण मंदिराकडे. चला तर मंदिर बघूया कुठं आहे. तर बघू शकता एकदा 4 व्हीलरचं पार्किंगचे बोर्ड लावलेले आहे आणि या साईडला 4 व्हीलर पार्क करण्यासाठी जागा आहे. तर मंदिराच्या शेजारी बघू शकता इकडे पायऱ्या आहेत. इकडून आपण खाली पाऊल वाटे या साईडला बघू शकता इकडे पाऊल वाटे आणि इकडं चपला काढण्यासाठी स्टँड दिलेले दोन्ही साईडला बघू शकता. आपण इथं चपला बूट वगैरे काढून आपण वरती जाऊ शकतो. हे स्टँड अशा पद्धतीचे. तर मित्रांनो बघू शकता ही पाऊल वाट आहे. इकडून डायरेक्ट रोडहून इकडे चालत येण्यासाठी पाऊल वाट आहे. इकडे या साईडला बघू शकता इकडे पार्किंग वगैरे इकडून आपण चालत येऊ शकतो. आणि इकडं टाकी दिलेली हात धुण्यासाठी पाणी पिण्याचं नाही हात धुण्याचं पाणी मित्रांनो होऊ शकते. पायावर वगैरे पाणी घेऊ शकतो आपण. आणि अशा पद्धतीचे इकडे दुकान वगैरे येतात काय नारळ फूल वगैरे घेऊ शकतो आपण. तर मित्रांनो बघू शकता मंदिराचा परिसर आहे. खाली चपला वगैरे स्टँड लावलेले चपला बूट काढण्याचे. आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे लोक डायरेक्ट मंदिराच्या परिसरामध्ये मंदिराच्या ठिकाणी चपला काढतात. हे चुकीचं आहे मित्रांनो. पण काय करणार उन्हाळ्याचं ऊन एवढं गरम असल्यामुळं खालचं फ्लोअर वगैरे एकदम दगड वगैरे खूप गरम होतं त्याच्यामुळे तर लोक वरती चप्पल काढतात. बघू शकता अशा पद्धतीचं मंदिराचं परिसर आहे. इथं बघू शकता एक घंटी आणि इथून मंदिराचे दरवाजे आहे. तर आम्ही आमच्या चपला खाली काढलेले आहे स्टँडला. काही लोक वरती काढतात काही लोक खाली काढतात. बघू शकता अशा पद्धतीचं का मुख्य शिवलिंग वरती आहे मित्रांनो. पुढे चला इथून या साईडला जायचं. वरती 2 मजली मित्रांनो मंदिर आहे. बघू शकता इथून पायऱ्या आहेत मंदिराकडे जाण्यासाठी. वरती जाण्यासाठी मंदिरामध्ये कॅमेरा मोबाईल अलाउड नाही. तर मित्रांनो मंदिरात जाऊन आपण दर्शन वगैरे केलेले आहे आणि आतमध्ये कॅमेरा मोबाईल अलाउड नाही त्याच्यामुळे आपण फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे काही काढले नाही. बघू शकता पाठीमागमध्ये मंदिर बघू फार प्राचीन काम मित्रांनो. बघू शकता खांब्याची डिझाईन वगैरे अशा पद्धतीची आहे. आणि इकडे बघू शकता मंदिर असं आहे दगडानं अतिशय कोरीव काम केलेले बघू शकता अशा पद्धतीचं आहे. तर मित्रांनो बघू शकता जुन्या काळातलं बांधकामाने टेक्स्चर कसे मित्रांनो. बघू शकता छोट्या छोट्या मूर्त्या दगडामध्ये कोरलेले. बघू शकता काही मूर्त्या काहीचे मूर्त्यांचे तोंड वगैरे तुटलेले. बघू शकता काही हात तुटलेले. तर अशा पद्धतीचं कोरीव काम केलेले मित्रांनो मंदिरामध्ये. बघू शकता फार जुनं मंदिर आहे. तर बघू शकता मंदिराचा परिसर अशा पद्धतीचा आहे. आणि वरती बघू शकता पूर्ण दगडाचं आणि इकडं दगडाचे खांब आहेत. इकडे बघू शकता अशा पद्धतीचं आहे. आणि इथून बाहेर जाण्यासाठी एक रस्ता आहे इकडं. तर मित्रांनो मंदिरामध्ये शूटिंग करायला अलाउड नाही. तर बघू शकता लेफ्ट साईडला अशा पद्धती शिवलिंगचा फोटो आपण दर्शन वगैरे केलेले आहे. आणि मंदिराचा परिसर अशा पद्धतीचा आहे मित्रांनो. बघू शकता मंदिराच्या साईडला टावर आहे आणि मंदिराचं बांधकाम जे वरती बघताय ते असं वाटते नवीन बांधकाम आहे खाली दगडी बांधकाम आहे. तर मित्रांनो बघू शकता मंदिराचा अशा पद्धतीचा परिसर आहे. आणि मंदिराच्या साईडचं बांधकाम बघू शकते पूर्ण दगडाने बांधलेले. आजूबाजूचा परिसर अशा पद्धतीचा आहे मित्रांनो. मंदिराच्या वरच्या साईडला नवीन बांधकाम वाटते पण त्याचा कलर गेलेले पण मंदिराचं काम फार जो. तर
बघू शकता मंदिराचा परिसर अशा पद्धतीचा आहे आणि उन्हाळ्याच्या दिवशी तर खूप चटके लागतात. खाली इकडे बघू शकता माझे मित्र इकडे चालत येतोय आणि पायात चप्पल नसल्यामुळे खूप चटके जास्त लागतात आणि मंदिराचा परिसर अशा पद्धतीचा आहे. पूर्ण बांधकाम दगडी बांधकाम मित्रांनो बघू शकता आणि मंदिराच्या आजूबाजूला फिरण्यासाठी राऊंड करण्यासाठी प्राचीन वास्तुकला आहे मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीची. आणि इकडे या साईडला टावर वगैरे, पण टावर कोणतं आहे तर माहिती नाही आहे. बघू शकता इकडे बॅरिकेड वगैरे लावलेले आहेत. या साईडला इकडं 4 व्हीलरची पार्किंग पण आहे. बघू शकता इथून आपण खाली पण उतरू शकतो पार्किंगकडे जाण्यासाठी. बघू शकता अशा पद्धतीचा मंदिराचा परिसर आहे. तर मित्रांनो आपण ज्या ठिकाणी थांबलेलो आहे श्री भोलेश्वर महादेवाचं मंदिर आहे मित्रांनो. सुमारे 13व्या शतकातले हे मंदिर आहे मित्रांनो. आणि या मंदिराचं वैशिष्ट्य, हे मंदिर फार प्राचीन दगडी बांधकामामध्ये, कोरीव बांधकामामध्ये मंदिराचं काम झालेलं आहे मित्रांनो. हे मंदिर यवतपासून एक 7 ते 8 किलोमीटरच्या अंतरावरती. तुम्हाला जर यायचं असेल तुम्ही एस टी महामंडळाच्या बसने येऊन तिथे यवतपाशी उतरून तिथून आतमध्ये 8 किलोमीटरच्या अंतरावर बस, रिक्षा वगैरे पण येऊ शकता. 2 व्हीलर घेऊन पण येऊ शकता. आणि इकडे या साईडला सासवड रोड आहे, सासवड रोडने पण येऊ शकता आपण. त्याच्यानंतर आपले स्वतःच 2 व्हीलर असेल तर अति उत्तम आहे मित्रांनो. आणि या मंदिरात पुण्यातील यावत जवळ श्री भोलेश्वर एक प्राचीन शिवमंदिर आहे आणि माळशिरसच्या टेकडीजवळ एक हे प्राचीन मंदिर आहे. दगडी वास्तुकला आणि एकदम उत्तम कोरीव. पुण्यापासून 45 ते 60 किलोमीटरच्या अंतरावर पुणे सोलापूर हायवे यवतजवळ 7 ते 8 किलोमीटरच्या अंतरावर श्री भोलेश्वर प्राचीन शिवमंदिर आहे. आणि सासवड जेजुरी रोड आहे. सासवड जेजुरी रोडपासून एक कमान तुम्हाला दिसेल, श्री भोलेश्वर देवस्थान म्हणून. तिथून 1 किलोमीटरच्या अंतरावर प्राचीन हिंदू मंदिर आहे आणि अत्यंत कोरीव बांधकाम, शिल्पकला एकदम खूप बघण्यासारखं आहे. श्री प्राचीन भोलेश्वर मंदिरला महाशिवरात्रीला आणि श्रावण सोमवारला खूप गर्दी असते. तर इतर दिवशी थोडी गर्दी कमी असते, पण महाशिवरात्रीला आणि श्रावण सोमवारला तर खूप जास्त गर्दी असते. तर तुम्ही एनी टाईम येऊ शकता. आणि तुम्हाला जर का उत्तम नजारा बघायचा असेल तर तुम्ही एक तर सकाळी येऊ शकता, नाहीतर दुपारनंतर येऊ शकता. तर तुम्हाला बघण्यासारखा चांगला नजारा दिसेल. मित्रांनो बघू शकता कुत्र्याला तहान लागलेली, तर माझा मित्र नळ चालू करून हाताने पाणी पाजायला लागले. बघू शकता कुत्र्याला. तर आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं जिथं जनावरांना पाणी पाजा मित्रांनो. बघू शकताय माझा मित्र कुत्र्याला पाणी पाजतो हातानं अशा पद्धतीचा. आणि इथं पाण्याची टाकी बघू शकताय. तर मित्रांनो बघू शकता इथं मंदिराच्या पायथ्याशी भोलेश्वर मिसळ आहे मित्रांनो. बघू शकता इथं पाणी बॉटल घेतलेली, तहान लागलेली, थंडगार पाणी बॉटल घेऊन पाणी वगैरे पिऊन आपली इथं गाडी पार्किंगला केलेली आहे. पार्क करून पाणी पिऊन आपण चाललो आहे आपल्या दिशेला. मित्रांनो आपण मंदिरापासून आलो दर्शन वगैरे करून. त्याच्यानंतर बघू शकता परत जयशंकरला आपण आलेलो. इथं 2 चहा घेतलेला आहे आणि 2 मस्का घेतलेले बघू शकताय. तर मित्रांनो तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये बघितलं मित्रांनो, आपण श्री भोलेश्वर महादेवाचं मंदिर बघण्यासाठी आणि दर्शनासाठी गेलो. तर वाघोलीपासून सुमारे 45 ते 60 किलोमीटरच्या अंतरावरती. जर मित्रांनो जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही पुण्याहून पण बस असतात, तर यवत फाट्यावर उतरून तिथून आत एस टी महामंडळ बस चालतात मित्रांनो. आडणारी सासवड जेजूर रोडला तुम्ही उतरले त्या मंदिराचे कमान लागेल, तिथून 1 किलोमीटरच्या अंतरावरती मंदिर आहे मित्रांनो. तिथून चालत पण जाऊ शकता किंवा यवत फाट्यावरून तुम्ही तिथं यवत फाट्याला सोलापूर पुणे हायवेवर जर उतरले तुम्ही, तिथून तुम्ही 7 ते 8 किलोमीटरच्या अंतरावर तुम्ही रिक्षानेही जाऊ शकता. तिथून एस टी महामंडळाची बस पण असते मित्रांनो त्या मंदिराकडे जाण्यासाठी. सासवड जेजूर रोडला तुम्ही उतरल्यानंतर तिथून मंदिर 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावरती मंदिरात जाऊन दर्शन करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये हा माझा मित्र सोबत होता माझ्या. आपण भोलेश्वर महादेवाचं मंदिर दर्शनासाठी गेलतो. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा,
चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.